morning. Today we will discuss about the atomic packing efficiency. So first of all, we will start with what is mean by atomic packing efficiency. See, on the screen you are able to see the atomic packing efficiency, its definition and its formula. So we just go through that. See, what is mean by atomic packing efficiency? The fractional amount of volume or space occupied by the atom in an unit cell is called as atomic packing efficiency. Okay, now atomic packing efficiency, its formula is like this. Atomic packing efficiency, that is the APE, is equal to volume of atom in unit cell divided by volume of unit cell. It can be also written as like this: APE, that is atomic packing efficiency, is equal to average number of atoms multiplied by volume of atom divided by volume of unit cell. आता एक्झॅक्टली ॲटॉमिक पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय असतं हे आपल्याला कळायला पाहिजे. बघा, ही इफिशियन्सी आहे. इफिशियन्सी म्हणजे काय? थोडक्यात इफिशियन्सी हा एक रेशो असतो. कोणाचा रेशो आहे? आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. आउटपुट डिवायडेड बाय इनपुट याचा रेशो म्हणजे इफिशियन्सी असते. आपल्याला काय पाहिजे? ऑटोमिक पॅकिंग इफिशियन्सी पाहिजे. ऑटोमिक पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय? किंवा एक ही अशी इफिशियन्सी पाहिजे ज्याच्यामध्ये समजा एखादा सेल असेल तर त्या सेलमध्ये किती ॲटम्स आहेत. म्हणजे एखादा सेल असेल तर सेलचं काहीतरी व्हॉल्यूम असेल तर त्या व्हॉल्यूमपैकी किती व्हॉल्यूम ॲटम्सनं ऑक्युपाय केलेलं आहे किंवा ॲटम्सनं घेतलेलं आहे हे आपल्याला काढायचं आहे किंवा त्याचा रेशो घ्यायचा आहे असं आपण म्हणू. म्हणजे कसं माहिती आहे का? ऑटोमिक पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला जर पाहिला तर असं बघायला मिळेल: व्हॉल्यूम ऑफ ॲटम इन युनिट सेल, म्हणजे एका युनिट सेलमध्ये असणाऱ्या ॲटम्सचं व्हॉल्यूम. काय म्हटलं? एक युनिट सेल आहे, त्या युनिट सेलमध्ये काहीतरी ॲटम्स असतील, 1 2 3 4 जे काय असतील. आता या ॲटम्सचं व्हॉल्यूम डिवायडेड बाय काय? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, टोटल युनिट सेल. समजा आपण आता मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलोय की आपल्याकडं जे क्यूब होतात, जे स्ट्रक्चर्स होते, जसं की सिंपल क्युबिक स्ट्रक्चर, BCC, FCC, HCP, या सर्वांना आपण युनिट सेल म्हटलंय, बरोबर. आता जर आपण सिंपल लक्षात घेतलं की सिंपल क्युबिक स्ट्रक्चर असेल तर सिंपल क्युबिक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये काय येईल? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे त्या क्यूबचं व्हॉल्यूम. ओके, आणि वरती काय असणार? व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स इन युनिट सेल. आता सिंपल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये ॲटम्स किती आहेत? 1 असतो, 1 असतो, मग एका ॲटमचं व्हॉल्यूम. ओके, मग आता हे आपल्याला अशा पद्धतीनं हा रेशो घ्यायचा आहे: व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स इन युनिट सेल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आणखीन एका थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सांगतो, नॉन टेक्निकल पद्धतीनं, तुम्हाला लवकर लक्षात येईल. समजा आपल्याला आपण एक गोष्ट असं कन्सिडर करू की आपली क्लासरूम आहे. आपण कॉलेजमध्ये जे क्लासरूममध्ये बसून शिकतो त्या क्लासरूमचा उदाहरण घेऊ. क्लासरूम आहे, त्या क्लासरूमला आपण म्हणू युनिट सेल. मग त्या क्लासरूमला काहीतरी व्हॉल्यूम असेल. व्हॉल्यूम आपण कसं काढतो? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. ओके, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, दॅट इज कॉल्ड एज व्हॉल्यूम. आता आपल्याला माहिती आहे लांबी रुंदी उंची आपल्या क्लासरूमची माहिती आहे, याचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला त्या युनिट सेलचं म्हणजे त्या रूमचं व्हॉल्यूम मिळेल, हे खालचं. ठीक आहे, आता वरती काय? असं कन्सिडर करा की ॲटम मीन्स ॲटम इज नथिंग बट सिम्पली कन्सिडर करा की आपण लोक जे त्या रूममध्ये आहोत, कन्सिडर करा की आपण एक ॲटम आहोत किंवा एक वस्तू आहे आणि सगळे समान आहेत, सारखे आहेत. मग अशा सगळ्या सारख्या वस्तूंना काहीतरी व्हॉल्यूम असेल. मग आपल्याला काय करायचं आहे? व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स इन युनिट सेल, म्हणजे त्या रूममध्ये असणाऱ्या ॲटम्सचं व्हॉल्यूम असं कन्सिडर करू आपण की जेवढे काही मुलं तिथे प्रेझेंट आहेत त्या सगळ्यांचं व्हॉल्यूम कसं आहे? समान आहे असं आपण कन्सिडर करू. समजा 50 मुलं आहेत, 50 स्टुडंट्स आहेत आणि प्रत्येकाचं व्हॉल्यूम हे सारखं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? 50 मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम ऑफ 1 स्टुडंट आपण असं घेऊ शकतो, किंवा व्हॉल्यूम ऑफ 1 ॲटम. मग तोच फॉर्म्युला आपण थोडा खाली दाखवलेला आहे, अशा पद्धतीने लिहिला. कसं? ऑटोमिक पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू काय? ॲव्हरेज नंबर ऑफ ॲटम्स, म्हणजे त्या युनिट सेलमध्ये असणाऱ्या ॲटमची संख्या. ॲव्हरेज नंबर ऑफ ॲटम, इट मे बी 1 2 3 4 5 6 वॉट एव्हर. ॲव्हरेज नंबर ऑफ ॲटम्स मल्टिप्लाय बाय गुणिले व्हॉल्यूम ऑफ 1 ॲटम, एका ॲटमचं व्हॉल्यूम. कारण की एकाचं काढलं आपण व्हॉल्यूम
तर त्याला आपण नंबर ऑफ ॲटम्स मल्टिप्लाय केलं, तुम्हाला सगळ्या ॲटमचं व्हॉल्यूम मिळून जातं, कारण की सगळ्या ॲटम्सचं व्हॉल्यूम कसं आहे, समान आहे. डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. मग आपण सांगितल्याप्रमाणे समजा आपण क्लासरूमचं उदाहरण घेतलं, त्या क्लासरूमच्या उदाहरणामध्ये आपण बघितलं व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे क्लासरूमचं व्हॉल्यूम आहे. ठीक आहे. व्हॉल्यूम ऑफ ॲटम म्हणजे एका विद्यार्थ्याचं व्हॉल्यूम आहे, आपण असं कन्सिडर करू. मल्टिप्लाय बाय ॲव्हरेज नंबर ऑफ ॲटम्स म्हणजे सगळ्या मुलांचा नंबर, किती नंबर आहे, समजा 50 नंबर आहे, मग इथं काय 50 मल्टिप्लाय बाय एका विद्यार्थ्याचं व्हॉल्यूम डिवायडेड बाय अख्ख्या क्लासरूमचं व्हॉल्यूम. ओके. मग असंच आपण रेशो घेतला तर आपल्याला काय कळेल, ऑटोमिक पॅकिंग इफिशियन्सी. आता आपल्याला आपल्या भाषेत, आता मुलांच्या आणि रूमच्या भाषेत आपण बोलतोय, मग इथं आपल्याला काय कळेल की स्टुडंट पॅकिंग इफिशियन्सी मिळेल, की बाबा त्या विद्यार्थ्यांनी त्या रूमचा कितवा भाग किंवा किती पर्सेंट, किती भाग हा व्यापलेला आहे. ओके. तसंच इथं जेव्हा आपण युनिट सेल बद्दल बोलू, तेव्हा त्या युनिट सेलमध्ये सुद्धा काहीतरी भाग किंवा युनिट सेलचा सुद्धा काहीतरी भाग या ॲटम्सनं काय केलेला आहे, व्यापलेला आहे. मग त्याची आपल्याला इफिशियन्सी काढायची आहे. म्हणून हा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. ॲटॉमिक पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स इन युनिट सेल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. इट इज ऑल्सो रिटन ॲज व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स म्हटलं इथं. तर ॲटम्स इन युनिट सेल त्याला काय म्हणू आपण, फक्त व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ ॲटम्स. असं जरी केलं तरी सेमच राहील, काही अडचण येत नाही. आता ऑटोमिक पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला कळालं. आता ऑटोमिक पॅकिंग इफिशियन्सी कोणाची काढायची, आपल्याला जेवढे काही आपल्याकडे स्ट्रक्चर्स आहेत त्या सगळ्या स्ट्रक्चरची आपल्याला ऑटोमिक पॅकिंग इफिशियन्सी फाइंड करायची आहे. आपल्याकडे कोणकोणते स्ट्रक्चर आहेत, सिंपल क्युबिक स्ट्रक्चर आहे, BCC आहे, FCC आहे, HCP आहे. या सर्वांचं चौघांचंही आपल्याला ऑटोमिक पॅकिंग इफिशियन्सी काढायची आहे. कशी काढायची, वन बाय वन बघू. पहा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे आहे तो म्हणजे सिंपल क्युबिक स्ट्रक्चर. आता सिंपल क्युबिक स्ट्रक्चरचं मला काय करायचं आहे, ऑटोमिक पॅकिंग इफिशियन्सी काढायची आहे. ऑटोमिक पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला आता आपण बघितला. त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं, हे बघा, हा फॉर्म्युला होता ॲव्हरेज नंबर ऑफ ॲटम्स मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम ऑफ ॲटम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता युनिट सेल कोण आहे, सिंपल क्युबिक स्ट्रक्चर आहे. युनिट सेलचं व्हॉल्यूम कसं काढणार आहे, तो सिंपल क्युबिक स्ट्रक्चर जो आहे तो क्यूब आहे. मग क्यूबचं व्हॉल्यूम आपल्याला काढता येतं है ना, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. बट हिअर इट इज अ क्यूब, सो इट्स लेंथ, विड्थ, हाईट, एव्हरीथिंग इज सेम. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल वी शुड कन्सिडर द लेंथ ऑफ द क्यूब इज ए. म्हणजे या क्यूबची लांबी आपण ए कन्सिडर करू. ए म्हणजे जी लांबी ए आहे, रुंदी सुद्धा ए आहे आणि हाईट सुद्धा एच आहे. लेंथ, विड्थ, हाईट, all three parameter are same, that is A. Now one more parameter we have to consider, that is R, radius. R radius, that radius is of atom which is at the corner. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की एखादा क्यूब आपण कन्सिडर केला तर त्या क्यूबच्या 8ही कॉर्नरवरती एक एक ॲटम असतो. इथं पण या प्रत्येक कॉर्नरवरती एक ॲटम आहे असं कन्सिडर करू आपण. मग इथं जर ॲटम असेल, या यस या पॉईंटला जर या कॉर्नरवरती एक ॲटम असेल, पी या पॉईंटवरती जर एक ॲटम असेल, तर हे दोनही ॲटम एकमेकांना काय करतात, टच करतात. मग टच करतात याचा अर्थ काय, पी पासनं या इथपर्यंत जे डिस्टन्स आहे हे याला आपण म्हटलं आर, आणि जसं यस पासनं इथपर्यंतचं अंतर आहे याला आपण म्हटलं आर, रेडियस ऑफ atom. So it is shown here like this. One more point we always keep in mind, in simple cubic structure the corner atoms are very much in touch with each other. म्हणजे प्रत्येक कॉर्नरला असणारा ॲटम हा एकमेकांना टच करतोय फक्त. ओके. दिसतोय तुम्हाला क्यू आर या दोन्ही पॉईंटला असणारा ॲटम एकमेकांना टच करतोय. पी क्यू हे दोन्ही ॲटम दोन्ही कॉर्नरला असणारे ॲटम एकमेकांना टच करतात. पी एस एस आर सिमिलरली हे सगळे एकमेकांना टच करतात. आता आपल्याला या सिंपल क्युबिक स्ट्रक्चर जो आहे याचं मला ऑटोमिक पॅकिंग इफिशियन्सी फाइंड करायचं आहे. सो हाऊ आय शुड डू दॅट, कसं करणार, सिम्पल आहे. आपला जो नेहमीचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला मी वापरणार आणि सॉल्व्ह करणार. पहा, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं काय, सिंपल क्युबिक स्ट्रक्चर. इन द सिंपल क्युबिक स्ट्रक्चर हाऊ मेनी नंबर ऑफ ॲटम्स आर प्रेझेंट, 1. सिंपल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये 1 एक ॲटम असतो. BCC बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चरमध्ये 2 ॲटम्स असतात.
त्यानंतर FCC फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चरमध्ये 4 ॲटम्स असतात आणि शेवटचा आपला होता हेक्झॅगोनल क्लोज पॅक द स्ट्रक्चर, याच्यामध्ये 6 ॲटम्स होते. आता आपण सिंपल क्युबिक स्ट्रक्चरचं बघू. हे बघा, simple cubic structure, as I told you, A is the lattice parameter, that is side of the simple cubic structure, and R is the radius of the atom, as we know that. Now this is the general formula for atomic packing efficiency. हा atomic packing efficiency चा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला की इथं या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं की एकच मिनिट इथं atomic packing efficiency is equal to what? Average number of atoms multiply by volume of atom divided by volume of unit cell. आता हे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आहे ना, हे डिवायडेशन मध्ये आहे. ओके, ओके. सिंपल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये पहा, फॉर्म्युला काय आपल्याकडं, ऑटोमिक पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉट, ॲव्हरेज नंबर ऑफ ॲटम्स मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम ऑफ ॲटम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. ओके, आता या सगळ्या गोष्टी ज्या आपण लिहिलेल्या आहेत इथं, याच्या व्हॅल्यूज आपल्याला लिहावे लागतील. पहिल्यांदा कसं लिहिणार आपण पहा, आपल्याला माहित आहे युनिट सेल जो आहे आपल्याकडं तो कोण आहे, हा क्यूब आहे. मग क्यूबचं व्हॉल्यूम काय असतं, क्यूबचं व्हॉल्यूम मराठीमध्ये आपण याला म्हणतो आकारमान. आकारमान कसं काढणार आपण, समजा एक हा ठोकळा आहे, क्यूब आहे, क्यूबचं आपल्याला व्हॉल्यूम काढायचं कसं, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. सो लेंथ इज ए, width is a, height is a, so a multiply by a into a, that is a cube. ओके, आपल्याला इथं तो a क्यूब पण बघायला मिळतो, राईट. पहा, ॲटॉमिक पॅकिंग इफिशियन्सी मध्ये ॲव्हरेज नंबर ऑफ ॲटम्स मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम ऑफ ॲटम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आत्ता सांगितल्याप्रमाणे युनिट सेल इथं काय, हा क्यूब आहे. मग या क्यूबमध्ये कसं असणार आहे, क्यूबचं व्हॉल्यूम आपण कसं काढणार आहे, ए इंटू ए इंटू ए, म्हणजेच लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट, म्हणजेच काय ए क्यूब, हे इथं आहे ए क्यूब. मग ॲव्हरेज नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत, सिंपल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये एकच ॲटम असतो, दॅट्स वाय 1. ओके, ना व्हॉल्यूम ऑफ ॲटम, व्हॉल्यूम ऑफ ॲटम, ॲटमचं व्हॉल्यूम आपण कसं काढणार, कुठल्या फॉर्म्युल्यानं काढणार, तर बघा ॲटम जो आहे हा स्पियर आहे, हा गोल आहे, बरोबर आहे. ॲटम इज अ स्पियर, गोल, बरोबर. नाउ स्पियर हॅव्हिंग volume formula as 4 by 3 pi r cube, 4 divided by 3 multiply by pi r cube, म्हणजे याला आपण कसं लिहितो, 4 pi r cube divided by 3, म्हणजे 4 4 मल्टिप्लाय बाय पाय इंटू आर क्यूब डिवायडेड बाय 3 असं ते आहे. ठीक आहे, म्हणजे आता 4/3 पाय आर क्यूब हे काय होईल, हा एका ॲटमचं व्हॉल्यूम आहे. मग व्हॉल्यूमचा ॲटमचा फॉर्म्युला हा आहे, किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत, 1 आहे, मग त्याला 1 न मल्टिप्लाय केलं डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता आपण बघितलं युनिट सेलचा जो व्हॉल्यूम आहे कसं काढणार आपण, ए इंटू ए इंटू ए, दॅट इज ए क्यूब, हे आपण लिहिलं. मग याला आपण सिम्प्लिफाय करू, सॉल्व्ह करू. आता एक काम करायचं, हा जो ए आहे वर खाली डिनॉमिनेटरमध्ये ए आहे, न्यूमरेटरमध्ये आर आहे. आता वरती आर आहे, खाली ए आहे, असं असेल तर याला सॉल्व्ह करताच येणार नाही. आयदर दोन पैकी एक काम करावं लागेल तुम्हाला, एकतर तुम्ही आरची व्हॅल्यू एच्या फॉर्ममध्ये लिहा किंवा एची व्हॅल्यू आरच्या फॉर्ममध्ये लिहा. म्हणजे काय होईल, एकतर या पूर्ण इक्वेशनला एच्या फॉर्ममध्ये घ्या किंवा आरच्या फॉर्ममध्ये घ्या. असं घेतलं तरच न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये असणारा हा जो काही पॅरामीटर आहे ए किंवा आर हा कॅन्सल होईल. सो व्हॉट वी डू, वी शुड पुट ए इज इक्वल टू 2r. एच्या जागेवरती मी 2r लिहितो. असं का बरं, हे इथं बघा डायग्राममध्ये तुम्हाला बघायला मिळेल. पी पासून एस पर्यंत जे अंतर आहे, डिस्टन्स आहे, हे काय, दॅट इज ए. आणि क्यू पासून आर पर्यंत काय आहे, दॅट इज ऑल्सो ए, कारण की लांबी सारखीच आहे. पण इथं आपण काय सांगितलं, आर आर, दॅट इज ए इज इक्वल टू व्हॉट, 2r, है ना. आर प्लस आर इज इक्वल टू ए. सो दॅट्स वाय या एच्या ऐवजी मी काय लिहिणार, 2r लिहिणार. 2r लिहिलं, एच्या जागेवरती 2r लिहून टाकलं आपण. ओके, एच्या जागेवरती आपण 2r लिहिलं. ॲक्च्युली आता इथं लिहिताना
काम करायला पाहिजे, एच्या जागेवर काय केलं आपण, ए इज इक्वल टू 2r लिहिलं, ए इज इक्वल टू 2r. याला आपण करेक्ट करून घेतलं, ए म्हणजे 2r, क्यूबला क्यूब. ओके, या सगळ्या व्हॅल्यूज लिहिल्या. आता काय करायचं माहिती आहे का, याला सॉल्व करायचं, सिम्प्लिफाय करायचं. कसं, वरती r च्या पॉवर 3 आहे, खाली पण r आहे त्याचा पण पॉवर 3 आहे. r क्यूब कॅन्सल, मग 2 चा क्यूब किती आहे, 8. ओके, मग 4 डिवायडेड बाय 3 मल्टिप्लाय बाय पाय डिवायडेड बाय हे 8. मग जे काय होईल याला कॅल्क्युलेटरवरती सॉल्व करायचं. पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 3.14 असते, बाकीच्या व्हॅल्यूज तर आपल्याला माहिती आहेत, ह्या सगळे डिजिट्स आहेत, यांना आपण कॅल्क्युलेटरमध्ये सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळतं, 0.52 मिळतं. आता आपल्याला प्रश्न पडतो की आरचं काय झालं, आर कॅन्सल झाला ना, वरती आर क्यूब आहे, खाली पण आर क्यूब आहे, क्यूब क्यूब कॅन्सल. न्यूमरेटरवर जी व्हॅल्यू आहे तीच डिनॉमिनेटरला आहे, त्यामुळे ते कॅन्सल झालं. मग ॲटोमिक पॅकिंग इफिशियन्सी किती मिळाली आपल्याला, AP इज इक्वल टू 0.52. ही ॲटोमिक पॅकिंग इफिशियन्सी सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरची आहे. आता जर एकदा हे कळलं की बाकीच्या गोष्टी कळायला खूप सोपं जातं. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, ॲटोमिक पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला. इथं फक्त व्हॉल्यूम ऑफ ॲटम ते तर कॉमन असणार आहे, 4/3 πr क्यूब. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ते पण कॉमन असणार आहे, ए क्यूब. बदलणार काय, फक्त ही व्हॅल्यू बदलणार आहे, नंबर ऑफ ॲटम्स. कारण की सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये 1 घ्यायचं आहे, BCC स्ट्रक्चरमध्ये 2 घ्यायचं, FCC मध्ये 4 घ्यायचं आणि HCP मध्ये 6 घ्यायचं आहे. ओके, so now we will move towards the next point, that is BCC. Now see this BCC, body centered cubic structure. In this BCC structure, that structure is like this. आता याच्यामध्ये एक छोटासा फरक पडतो. तो फरक म्हणजे कोणता, तो फरक असा आहे की याच्यामध्ये हा जो काही सेंटर पॉइंट आहे, सेंटरला काय आहे एक बॉडी सेंटर्ड एक ॲटम आहे, बॉडीच्या सेंटरला म्हणजे या क्यूबच्या मध्यभागी एक ॲटम आहे. आणि त्या ॲटममुळं काय झालं, हा P पॉईंट आणि S पॉईंट हे जे कॉर्नर पॉईंट आहेत, ह्या कॉर्नर पॉईंटला असणारा जो ॲटम असणार आहे, these atoms are not in touch with each other. म्हणजे ह्या बॉडीच्या सेंटरमध्ये असणाऱ्या ॲटममुळं कॉर्नरला असणारे ॲटम्स हे एकमेकांना टच करत नाहीत, इथं थोडासा गॅप राहतोय. ओके, म्हणजे मागच्या वेळेस जे आपण बोललो होतो ना, काय की हा PS ची व्हॅल्यू ए आहे, ए इज इक्वल टू 2r म्हटलं होतं आपण, कारण की हे एक आर होतं आणि हे एक आर होतं. पण इथं काय होईल, PS इज नॉट इक्वल टू 2r. मग काय चेंज झाला, ह्याच्यामध्ये बदल झाला, PS इज समथिंग ग्रेटर दॅन 2r. 2r पेक्षा काहीतरी मोठा असणार आहे, थोडा तरी मोठा असणार. कसं काय, हा गॅप आहे ना, हा गॅप एक्स्ट्रा आहे. ओके, सो हाऊ टू सॉल्व दिस. आता काय करायचं, मगाचा एक फॉर्म्युला बघितला तसाच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा, सगळं सॉल्व करायचं. फक्त नवीन काय करायचं, नवीन आपल्याला एक फॉर्म्युल्यामध्ये छोटीशी गोष्ट नवीन करायची, ती म्हणजे कोणती, हे बघा, ॲटोमिक पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू वॉट, ॲव्हरेज नंबर ऑफ ॲटम्स मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम ऑफ ॲटम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. सेम टू सेम, फक्त ॲव्हरेज नंबर ऑफ ॲटम जो आहे हा काय आहे, 1च्या ऐवजी 2, बाकीचं जशाला तसं असं येणार, 2 मल्टिप्लाय बाय 4/3 πr क्यूब डिवायडेड बाय ए क्यूब. सगळं सेम केलं आपण, काही बदल नाही केला. आता काय करायचं, फक्त एक बदल करायचा, ए इज इक्वल टू 2r हे मागच्या केसमध्ये घेतलं होतं, म्हणजे सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरच्या वेळेस. आता इथं ए इज इक्वल टू 2r घेता येणार का, नाही येणार, बिकॉज हिअर in this diagram you are able to see this a total length a is equal to 2r plus something, त्याच्याप्रती काहीतरी ॲडिशन आहे, काहीतरी मोठा आहे, 2r पेक्षा मोठा आहे. मग किती आहे हे माहिती नाही, पहिल्यांदा ती व्हॅल्यू काढावी लागेल आपल्याला. ठीक आहे, बरं बघू आपण. म्हणजे काय करायचं आता, बघा, 2 हा कॉन्स्टंट आहे, 4 कॉन्स्टंट आहे, 3 कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे. व्हेरिएबल कोण आहे, फक्त आर आणि ए हे दोघं व्हेरिएबल आहेत. मग काय करायचं, हे बदलू शकतात, वरती आर क्यूब आहे, खाली ए क्यूब आहे. मग आता एक काम करायचं, मला ए आणि आर या दोघांमध्ये रिलेशन तयार करायचं. म्हणजे आर इज इक्वल टू किती ए किंवा ए इज इक्वल टू किती आर हे आपल्याला काढायचं. म्हणजे याच्यामध्ये आयदर या इक्वेशनला आरच्या फॉर्ममध्ये घ्या किंवा एच्या फॉर्ममध्ये घ्या. त्यासाठी आपण काय करणार, थोडेसे ट्रायंगल्स घेणार. कशी घेणार पहा, आपण एक काम करू, ही डायग्राम पहा. या डायग्राममध्ये तुम्हाला बघायला मिळेल की इथे 2 ट्रायंगल्स आहेत. कोणते कोणते, हे पहा. पहिला ट्रायंगल सांगतो, नीट पहा. ट्रायंगल यस, ट्रायंगल यस व्ही यू, डबल सांगतो, ट्रायंगल यस व्ही यू. हा जो ट्रायंगल आहे
तर या ट्रायंगलमध्ये तुम्हाला बघायला मिळतं की हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगल ट्रायंगल असला की त्या ठिकाणी पायथागोरसचा थेरम आपण यूज करतो. पायथागोरसचा थेरम आपल्याला काय सांगतो? पायथागोरस थेरम सांगतो की हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. म्हणजेच काय? कर्णवर्ग बरोबर उंची वर्ग अधिक पाया वर्ग. ओके, म्हणजे कसं बघा, simply in this triangle SVU, here you can understand this SU is nothing but the hypotenuse, हा कर्ण आहे. म्हणजे SU चा स्क्वेअर इज इक्वल टू SV स्क्वेअर प्लस VU स्क्वेअर. हे बघा इथे लिहिलेलं आहे बघा, SU स्क्वेअर इज इक्वल टू SV स्क्वेअर प्लस VU स्क्वेअर. ओके, डायग्रामकडे बघा. SU स्क्वेअर हा या SU म्हणजे ह्या कर्णाचा वर्ग बरोबर काय SV पाया म्हणजे बेस स्क्वेअर प्लस VU दॅट इज हाईट स्क्वेअर आपण लिहिलं. आता याच्या व्हॅल्यूज आपण ठेवून बघू काय काय होतं. आता व्हॅल्यूज ठेवायला गेलो आपण तर काय होईल? SU किती आहे? हिअर SU यू आर एबल टू सी. S हा कॉर्नर पॉईंट आहे. इथं जो ॲटम आहे त्याची रेडियस आहे R. U हा कॉर्नर पॉईंट आहे. त्या ठिकाणी जो ॲटम आहे त्याची रेडियस आहे R. पण हा मध्ये आता हा बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर आहे BCC आहे, म्हणजे बॉडीच्या सेंटरला सुद्धा एक ॲटम असणार आहे आणि ज्याचं डायमीटर हे 2R आहे. मग जर का आपण S पासनं, S हा काय? हा फ्रंट फेस आहे, फ्रंट फेसचा बॉटम कॉर्नर आणि U काय? हा बॅक फेसचा टॉप कॉर्नर. हा यांना जर आपण जोडणारी लाईन बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की याची जी लांबी आहे किंवा याची जी डिस्टन्स आहे ही किती असणार आहे? दिस R प्लस 2R प्लस R दॅट इज 4R. म्हणजे SU ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 4R आहे. दुसरी गोष्ट UV ची लेंथ आहे A, हे पण आपल्याला माहित आहे. फक्त राहिला प्रश्न कोणाचा? SV चा. SV माहिती नाही, मग SV काढावं लागेल. कसं काढणार? आता पुन्हा आणखीन एक ट्रायंगल कन्सिडर करायचा. कोणता? ट्रायंगल SRV. ट्रायंगल SRV. सी अगेन दिस ट्रायंगल इज ऑल्सो अ राईट अँगल ट्रायंगल. हा पण एक काटकोन त्रिकोण आहे. ओके, आता काटकोन त्रिकोण म्हटलं, राईट अँगल ट्रायंगल म्हटलं की पुन्हा आणखी आपला पायथागोरस थेरम आला इथं सुद्धा. कसा? SV स्क्वेअर दिस इज हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू SR स्क्वेअर प्लस RV स्क्वेअर. हे बघा बघा, आपण पहिल्यांदा म्हटलं होतं SU स्क्वेअर इज इक्वल टू SV स्क्वेअर प्लस VU स्क्वेअर, बरोबर आहे. दुसरं ट्रायंगल घेतलं त्याच्यामध्ये आपण SV स्क्वेअर इज इक्वल टू SR स्क्वेअर प्लस RV स्क्वेअर हे घेतलं. आता पहिलं हे इक्वेशन आहे, हे दुसरं इक्वेशन आहे. पहिल्या इक्वेशन मध्ये SV ची व्हॅल्यू मला माहिती नव्हती, पण दुसऱ्या इक्वेशन मध्ये SV ची व्हॅल्यू माहिती झाली. कशी? SR स्क्वेअर प्लस RV स्क्वेअर. ओके, मग ह्या व्हॅल्यूज मी वरच्या इक्वेशन मध्ये ठेवून देतो. ओके, सो SU च्या जागेवरती SU, हे VU च्या जागेवरती VU आणि SV च्या जागेवर मात्र SR स्क्वेअर प्लस RV स्क्वेअर, SR स्क्वेअर प्लस RV स्क्वेअर. ओके, आता सगळ्यांची व्हॅल्यू जशा तशा ठेवूया. बघा, SU किती आहे? SU म्हणजे 4R स्क्वेअर प्लस SR A स्क्वेअर A स्क्वेअर A स्क्वेअर. मग याला जर आपण सॉल्व्ह केलं, थोडंसं सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? R इज इक्वल टू A √3/4 हे आपल्याला रिलेशन मिळेल. म्हणजे आपल्याला काय मिळालं? R आणि A मधलं रिलेशन मिळालं. आता काय करायचंय? आपल्याला फक्त ह्या R जिथं दिसेल तिथं A च्या फॉर्म मध्ये असणारी ही व्हॅल्यू ठेवून द्यायची. R च्या जागेवरती A√3/4 ही व्हॅल्यू ठेवायची. कुठं ठेवायची बघा, हे आता आपल्याला कळालं. हे कसं आणलं? लक्षात आलं आपल्याला. आता याला कुठं ठेवायचं बघू. हे बघा, मग सांगितल्याप्रमाणे atomic packing efficiency is equal to काय? average number of atoms multiplied by volume of atom divided by volume of unit cell. average number of atoms किती आहेत? BCC मध्ये 2 इथे लिहिलं आपण. नंतर व्हॉल्यूम ऑफ ॲटम किती असणार आहे? 4/3πr³. हा पण सेम. राहिला प्रश्न कोणाचा? A क्यूबला A क्यूब. आता एक काम करायचं, जस्ट आता आपण हे फाइंड केलं ना, R इज इक्वल टू A√3/4 ही व्हॅल्यू ठेवायची. बघा कुठे ठेवायची? हा R दिसतोय, याच्या जागेवरती मागची व्हॅल्यू ठेवायची. हे बघा सेकंड स्टेपला ठेवली मी. आता हे 2 × 4 किती? 8/3π. आता R च्या ऐवजी instead of R I should write there A√3/4.
आरच्या ऐवजी a√3/4 मी लिहिलं आणि त्याचा क्यूब होता म्हणून याचा सुद्धा क्यूब. हे का लिहिलं? हे काय आता आपण फाइंड केलं ना, r इज इक्वल टू a√3/4. मग आरच्या जागेवरती ही व्हॅल्यू आपण ठेवली, लिहिली. खाली a क्यूब आहे, या सगळ्याला सॉल्व्ह करा. आता इथं ए आहे, ह्याचा ब्रॅकेटचा क्यूब आहे म्हणजे हा ए क्यूब आहे, हा ए क्यूब आहे. ए क्यूब कॅन्सल. न्यूमरेटर वरती पण सेम आहे, डिनॉमिनेटर वरती सेम आहे म्हणून कट झाला. आता 8/3π√3 त्याचा क्यूब डिवाइड बाय 4 त्याचा क्यूब, याला जर सॉल्व्ह केला आपण तर या सगळ्या डिजिट्स आहेत, याला सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला जे मिळतं ते हे मिळतं. काय? ॲटॉमिक पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल टू 0.68 ही व्हॅल्यू तुम्हाला मिळते. मग आपल्याला काय कळालं? बॉडी सेंट्रल क्युबिक स्ट्रक्चरची जी ॲटॉमिक पॅकिंग इफिशियन्सी असते ते किती असते? 0.68 एवढी असते. ओके, दॅट्स ऑल. आता इथंपर्यंत आपण 2 पॉईंट्स बघितले. आपण ऑटोमिक पॅकिंग इफिशियन्सी काढतोय. सिंपल क्युबिक स्ट्रक्चरची बघितली, ती मिळाली आपल्याला 0.52 आणि बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चरची पाहिली तर ती मिळाली आपल्याला 0.68. नाव थर्ड पॉईंट, सी फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. आता फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चरमध्ये नावातच आहे फेस सेंटर्ड, म्हणजे ह्याच्या फेसच्या सेंटरला एक ॲटम असला पाहिजे. याच्याबद्दल आपण बोललोय की बाबा ह्या प्रत्येक क्युबिक स्ट्रक्चरमध्ये किती ॲटम असतात, जसं की आपण ऑलरेडी बोललेलो आहे. काय? सिंपल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये एक ॲटम असतो, BCC मध्ये 2 ॲटम असतात, FCC मध्ये 4 ॲटम असतात आणि हेक्झागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चरमध्ये 6 ॲटम्स असतात. ओके, सो now we have to find out the atomic packing efficiency of face centered cubic structure. बघा ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला इथं बघायला मिळतं, ही डायग्राम कोणाची आहे? फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चरची आहे. आता आपल्याला वाटलं की हे मागच्या डायग्राम सारखंच आहे ना, नाही तसं नाही. मागच्या डायग्राम मध्ये सेंटरला, बॉडीच्या सेंटरला एक ॲटम होता, पण आता बॉडीच्या सेंटरला ॲटम नाहीये. तर कुठं ॲटम आहे? फेसच्या सेंटरला आहे, फेसच्या सेंटरला. हे बघा PQRS, PQRS हा फ्रंट फेस आहे, त्या फ्रंट फेसच्या सेंटरला हा ॲटम आहे. QUVR हा साईड फेस आहे, त्याच्या सेंटरमध्ये पण एक ॲटम आहे. आता PTUQ हा अप टॉप फेस आहे, याच्या सेंटरला पण इथे एक ॲटम आहे. आणि बाय डिफॉल्ट हे कॉर्नर 8 कॉर्नर आहेत, 8 कॉर्नरला 8 ॲटम्स आहेत. आता काय करायचं आपल्याला? नेहमीप्रमाणे काय? सेम फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला असा, ॲटॉमिक पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू ॲव्हरेज नंबर ऑफ ॲटम्स मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम ऑफ ॲटम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. हाच फॉर्म्युला वापरणार आपण. आता इथं काय करायचं? फक्त ॲव्हरेज नंबर ऑफ ॲटम्सच्या जागेवरती 4 येणार. जसं की BCC होतं त्यावेळेस 2 होतं, सिंपल क्युबिक स्ट्रक्चर तिथं 1 होतं. आता इथं किती? फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चरमध्ये ॲटमची संख्या 4 असते, म्हणून ॲव्हरेज नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट इन FCC इज इक्वल टू 4. दॅट्स वाय पुट हिअर 4 मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. हा सेम राहणार सगळ्यांचा, कारण की ॲटम जो आहे, सॉरी व्हॉल्यूम ऑफ ॲटम, युनिट सेल म्हटलं मी, पण व्हॉल्यूम ऑफ ॲटम आहे. व्हॉल्यूम ऑफ ॲटम किती? 4/3πr³. हा फॉर्म्युला काही बदलत नाही. आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती? तो पण A आहे, हा पण बदलणार नाही. आता राहिला प्रश्न कुठला? ह्या A आणि हा R ह्या दोघातलं रिलेशन काढायचं आहे मला. या दोघातलं जर रिलेशन मला एकदा काढता आलं की मी काय करणार? आरच्या जागेवरती A च्या फॉर्म मधलं व्हॅल्यू लिहिणार आणि या A ला कॅन्सल करणार. कसं करणार बघा. आता याच्याकडे जर नीट बघितलं, एक फेस कन्सिडर करा कुठला पण, फ्रंट फेस घेऊ आपण, PQRS. त्याला समजावं म्हणून इकडं ड्रॉ करतो. पहा PQRS या फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चरमध्ये याला कन्सिडर केलं आपण, तर एक छोटासा ट्रायंगल तुम्हाला दिसतो. कोणता? ट्रायंगल SQR. SQR हा पण कसा आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि राईट अँगल ट्रायंगल दिसला रे दिसला, एकच काम करायचं. काय? पायथागोरस थेरम. काय बघा, SQ², SQ म्हणजे हायपोटेनियस, SQ² इज इक्वल टू SR² प्लस QR². SR² प्लस QR². याला घ्यायचं म्हणजे काय? SQ². हे बघा इथं SQ² इज इक्वल टू SR² प्लस RQ². आता SQ म्हणजे किती बघा, हा PQRS इट इज नथिंग बट वन फेस. हा एक फेस आहे. फेसच्या सेंटरला काय? 1 ॲटम अँड ॲट द कॉर्नर 1 ॲटम. मग हा कॉर्नरला असणारा ॲटम जो आहे याची रेडियस किती? R. याची रेडियस किती? R. आणि हा फेसच्या सेंटरला असणारा जो ॲटम आहे त्याची रेडियस किती? इथून इतकी R आणि इथून इतकी R, म्हणजे याची डायगोनल किती आहे? 2R. सो दॅट्स वाय लेंथ SQ
इज इक्वल टू वॉट आर प्लस 2r प्लस आर, म्हणजेच काय एस क्यू इज इक्वल टू 4r. मग एस क्यूच्या जागेवर काय लिहायचं 4r, आणि याचा स्क्वेअर आहे म्हणून याचा पण स्क्वेअर. आता राहिला प्रश्न एस आर आणि आर क्यूचा. एस आर किती आहे, व्हॅल्यू ऑफ एस आर इज ए, व्हॅल्यू ऑफ आर क्यू इज ए. सो पुट देअर ए त्याचा स्क्वेअर, ए त्याचा स्क्वेअर. याला जर सॉल्व्ह केला आपण तर काय मिळेल, आर इज इक्वल टू ए डिवायडेड बाय 2√2. ओके, ए डिवायडेड बाय 2√2. तर आपल्याला काय करायचं आहे, जिथं फॉर्म्युल्यात आर दिसेल त्याच्या जागेवरती ए डिवायडेड बाय 2√2 लिहायचं आहे. बघा, जसं की ॲटॉमिक पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला सांगितला, ॲव्हरेज नंबर ऑफ ॲटम्स मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम ऑफ ॲटम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. मग 4 मल्टिप्लाय बाय 4/3 पाय आर क्यूब डिवायडेड बाय ए क्यूब. मग आत्ता जस्ट आपण आरची व्हॅल्यू काढली, आर इज इक्वल टू वॉट ए डिवायडेड बाय 2√2, ए डिवायडेड बाय 2√2. आता याच्या डोक्यावरती इथं क्यूब असायला पाहिजे होता, इथं दिसत नाहीये, टायपिंग मध्ये राहून गेलेला आहे, तो काढून दाखवतो. ओके, आपण इथं क्यूब लिहिला पहा. 4 मल्टिप्लाय बाय 4/3 पाय आर क्यूब डिवायडेड बाय ए क्यूब. मग 4 × 4 16 मल्टिप्लाय डिवायडेड बाय 3 मल्टिप्लाय बाय पाय. मग हा आरच्या ऐवजी काय केलं, ए डिवायडेड बाय 2√2 लिहिलं, आरचा क्यूब होता म्हणून या पूर्ण टर्मचा क्यूब डिवायडेड बाय ए क्यूब केला. मग याला जर सॉल्व्ह केला आपण तर वरती ए क्यूब आहे, खाली ए क्यूब आहे, ए क्यूब कॅन्सल. मग राहिलेल्या टर्म्स काय, त्या राहिलेल्या सर्व टर्म्स ह्या डिजिट्स आहेत. याला आपण कॅल्क्युलेटरवर ठेवलं, सॉल्व्ह केलं तर आपल्याला ही व्हॅल्यू मिळते. AP, दॅट इज ॲटॉमिक पॅकिंग इफिशियन्सी, इज इक्वल टू 0.74. म्हणजे 0.74 इज द ॲटॉमिक पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला तीन स्ट्रक्चरची आपण ॲटॉमिक पॅकिंग इफिशियन्सी फाइंड केली. कोणते कोणते, सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरची ॲटॉमिक पॅकिंग इफिशियन्सी होती 0.52, BCC स्ट्रक्चरची ॲटॉमिक पॅकिंग इफिशियन्सी होती 0.68, आणि फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला इफिशियन्सी मिळाली 0.74. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलं, या तीनही जे स्ट्रक्चर्स आहेत, या तिन्ही स्ट्रक्चरचा आपण ॲटॉमिक पॅकिंग इफिशियन्सी फाइंड केला. ओके, आता फक्त एक स्ट्रक्चर राहिलं, ते म्हणजे हेक्झागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. आता त्याची सुद्धा आपण ॲटॉमिक पॅकिंग इफिशियन्सी फाइंड करू. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की हेक्झागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चरमध्ये ॲटॉमिक पॅकिंग इफिशियन्सी काढताना काय करावं लागणार आहे, कारण इथं हा क्यूब नाहीये, तर आता थोडा बदल करायचा आहे. आता या डायग्रामकडे जर तुम्ही बघितलं की तर हा जो काय हेक्झागॉन आहे याची आपल्याला व्हॉल्यूम काढावं लागेल. तर व्हॉल्यूम कसं काढायचं काय नाही हे आपण पुढच्या सेशनमध्ये बघूयात.